तुर्तास खूप धन्यवाद महेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। सदोष मतदार यादीच्या आधारे निवडणुका नकोत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे ही मागणी केली आहे। राज्य निवडणूक आयोगाची महाविकास आघाडीने भेट घेतली आहे। यावेळी सदोष मतदार यादीच्या आधारे निवडणुका नकोत अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे। तर ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। सदोष मतदार यादीच्या आधारे निवडणुका नकोत असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय। एकंदरीतच आज राजकीय वर्तुळात या घडामोडींचा वेग वाढत असताना पाहायला मिळतंय। तर पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आमच्या सोबत जोडले गेलेत। महेंद्र, आपण पाहतोय की राज ठाकरे यांनी देखील आज महाविकास आघाडीच्या या सगळ्या भेटीला आपला सपोर्ट दिल्याचं पाहायला मिळतंय। राज ठाकरे यांचा राग नेमका कशावर आहे? राज ठाकरे त्यांच्या स्वभावाप्रमाणेच आपण पाहिलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये ते थोडेसे तापट स्वभावाचे आहेत, त्यामुळे तसेच तापट प्रश्न आहेत ते त्यांनी राज्याचे मुख्य आयुक्त एस चोक्लिंगम यांना विचारले आणि या सगळ्या संदर्भात त्यांनी जाब विचारला आहे आणि लवकरात लवकर जे काय तुमचा निर्णय आहे तो कळवायला सांगितला। त्यावर निवडणूक आयोगाने ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवणार आहेत आणि लवकरात लवकर त्याबाबत आम्ही तुम्हाला उत्तर देऊ असं जे ते राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त श्री चोक्लिंगम यांनी एस चोक्लिंगम यांनी माहिती दिली आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी बैठक संपलेली आहे आणि या बैठकीत जे आहेत ते शरद पवार असतील, अनिल देसाई असतील, ठाकरे गटाचे खासदार आहेत, प्रकाश रेड्डी असतील, हे सर्व जे आहेत ते या ठिकाणी आता बाहेर पडताना दिसतात आणि याबरोबर जे आहे ती ही बैठक संपली आणि बैठकीत आता नेमकं काय चर्चा झाली ही सगळी आता वायबी चव्हाण येथे होणाऱ्या मध्ये जे ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत आणि या ठिकाणी बैठक संपल्यानंतर काही वेळेस आपण पाहू शकतो या ठिकाणी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे हेही या बैठकीतून बाहेर येताना दिसत आहेत। सध्या जे ते एकीकडे आपण पाहिलं तर जितेंद्र आव्हाड आहेत ते बाहेर आलेले पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी शरद पवार असतील, ठाकरे गटाचे खासदार अनिलजी देसाई आहेत आणि त्या ठिकाणी आता आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हेही या बैठकीतून बाहेर येताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता या बैठकीत जे ते निवडणूक जे ते या शिष्टमंडळाला सांगितलं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्या संदर्भात जी आहे ती बाईट होईल, प्रसारमाध्यमांना सांगितलं जाईल आणि त्यानंतरच जे ते या ठिकाणी आता जे ते सगळे नेते आहेत ते निघताना पाहायला मिळत आहेत निश्चित। त्यामुळे एकंदरीतच ज्या पद्धतीने आपण पाहतोय की आता महाविकास आघाडीच्या नेत्यांची निवडणूक आयोगासोबतची ही बैठक तुर्तास तरी चर्चा ही अपूर्ण राहिलेली आहे। त्यामुळे उद्या पुन्हा एकदा निवडणूक आयोगाशी महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ ही चर्चा करण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीची अगदी थोड्या वेळातच पत्रकार परिषद होईल, वायबी सेंटर इथं ही पत्रकार परिषद होईल। त्यामुळे निवडणूक आयोगाशी जी आज महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने चर्चा केलेली आहे ती मात्र अपूर्ण राहिल्याची माहिती सध्या समोर येते। मोठी अपडेट, महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची आजची निवडणूक आयोगासोबतची बैठक ही आता संपलेली आहे आणि उद्या पुन्हा एकदा हे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी भेट घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकंदरीतच सातत्यानं विरोधकांकडून देशभरामध्ये मतचोरी होत असल्याचा आरोप करण्यात येत होता। त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या कामकाजावरती सातत्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे। यावेळी एस चोक्लिंगम असतील, त्याचबरोबर दिनेश वाघमारे असतील, यांच्यासोबत आपले सर्व प्रश्न या नेत्यांनी या निवडणूक अधिकाऱ्यांसमोर मांडले आणि त्याचबरोबर निवडणूक अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रश्नावरती आपली भूमिकाही मांडलेली आहे। मात्र ही चर्चा अपूर्ण असल्याची माहिती सध्या समोर येते। आता उद्या पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे हे नेते हे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते। त्यामुळे उद्या पुन्हा एकदा हे नेते निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतील आणि त्या चर्चेअंती आता निवडणूक आयोग हे सगळे प्रश्न कशा पद्धतीने समजून घेतं, त्यावरती काय उपाययोजना केल्या जातात। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल कधीही वाजू शकतं आणि त्यामुळे या सगळ्या निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। तर याचबरोबर महाविकास आघाडी सोबत यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित राहिल्यानं राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। सातत्यानं ठाकरे बंधूंनी
मराठीच्या विषयावरती जो मेळावा घेतला होता त्यानंतर सातत्यानं महाराष्ट्रात ही चर्चा सुरू झाली होती की महाविकास आघाडी सोबत आता मनसेचं इंजिनही सोबत देणार का, अशी चर्चा सुरू होती. आणि आता यातच हे शिष्टमंडळ, ज्यावेळी महाविकास आघाडीचं हे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित होते. त्यामुळे एकंदरीतच आगामी काळात निवडणुकांमध्ये राज ठाकरे हे महाविकास आघाडीचं हात धरून पुढे जाणार का, त्याचबरोबर राज ठाकरेंची भूमिका नेमकी काय असणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र ज्या पद्धतीनं आजची आपण घडामोड पाहतोय की आज महाविकास आघाडीच्या या सर्व नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी भेट घेतलेली आहे. तर निवडणूक आयोगाचे राज्य आयुक्त दिनेश वाघमारे त्याचबरोबर एस चोक्कलिंगम यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या या नेत्यांनी चर्चा केलेली आहे. आपले मुद्दे त्यांनी निवडणूक आयुक्तांसमोर मांडलेले आहेत. आता एकंदरीत उद्या ही पुन्हा एकदा महाविकास